जोरदार टाळ्याने स्वागत मयूर राऊते. जोहार जोहार जय आदिवासी. दरवर्षाप्रमाणे आम्ही आता डान्स करूच डाणूथियन, पण ये वर्षा मी ना शीतल भंडारी आम्ही एक बारकासाच ऍक्ट करणार आहोत. तर तुम्हाला नक्कीच आवडेल असं आम्ही एक बारीक ऍक्ट करून तुम्हाला सादर करीत आहोत. तर नक्कीच पहा. हाय हिना, ऐक ना, यो आज ना वातावरण एवढा बेस मस्त थंडगार. तर काय करू? चल ना एका तिकडे हिंडाय जाऊ. डहाणूत काही चौपाटीला बीचला हिंडू मस्त मका खाऊ. तुला मी ना गोला खावन. आजकाल ते पोरांना ना समजत नाही, नाही भाव देत तरी माग माग हिंडत. ऐक ना मी ना मस्त बाईक घ्यायचं आहे. मी मस्त बाईक घ्यायचं आहे. मग हारी हिंडू ना दोघा पण जोडीला. चल. काय अजय तुझा? तुला कोण एकदा सांगला का मी तुझ्यावर प्रेम नाही करायचा? जाय तू, माझी माग मागे येऊ नको. ओय ऐक ना मीना, एवढे कैसे 2 वर्ष झाले मी तुझे मागे आहो. एवढ्या पोरी मला लाईन दे, पण मी त्याला नाही पटवलं. तुझेच मगारचे काय तर एकदाच आज मला सांगून टाकायचं नाही, तुम्हाला मी दुसरी वर्गाची पोरी पटवून हो. तुला मी कोण एकदा सांगला का मी तुझ्यावर प्रेम नाही करायचा? जा तू. ओय मी नक्कीच जाणार. जा मी जाण जा नाही, मी चाललो ते दुसरे पोरी पटवाय. जा. मी चाललो. नांगा लोक हो दोस्तारा हो, पोरी पटवायवाळी मेहनत करायला लागत. जिमतीम हातपाय ती पहा पडा लागत. ओढा पटवायला लागत, गाडी घ्यायला लागत, बीचला हिंडवायला लागत, त्याला चांगलं गिफ्ट घेऊन द्यायला लागत ना, चॉकलेट द्यायला लागत ना. तीच पोरी पटली ना लगीन झाला तर मग ना कशी वागत आहे ती. उठलास? ये पटकन मला एक आपण नाही काय अजय, परतून तुला लाईट बिल भरलेच नाही. तुला ना घरच्या जबाबदाऱ्या घेवतच नाही. ओय नाही कसरा, तुझ्याशी बोला मी. तो ऐकलं ना. ते ये पटकन मला एक आपण लागलं. चल मला बाजारात घेऊन ना. काय बाजारात उठला नाही का बाजारात? तर काय मी एवढा सांगला? काय सांगलं म्हणजे? अरे सकाळीच माणूस नाही उठला तरी कामाला बस. काय माणसाला काही जीव आहे का नाही? उठला नाही तरी कामा दिस मला. कुठं जास? मी चालू चंदूशी. काय चांदू उठला सुटला का मित्र तुम्हाला पाहिजेत का? अरे तुला ड्रेस घेऊन देऊन पाहिजेत ना. ड्रेस घेऊन देता होते दिसते 2 ड्रेस घेऊन दिले ते. फारसे ते बेस्ट ड्रेस घेऊन ते लग्नाच्या पहिले सांगाय काय सांगता तुला मी. या घेऊन देन त्या घेऊन देन, झुमका तरी घेऊन दिलास काय? अरे तर त्याला पैसे लागत आहे. या तुला रोज गाडीला हिंडवायचा, घर चालवायचा, झुमका घेऊन द्यायचं, याला ना पैसा लागत आहे. तुला नाही समजा आमच्या पुरुषाला काय रे? तुला एवढा वाट ना तर तू काम करून हेर. काय काम आता याच बघायचा बाकी होता. आमच्या घरात होतो ना तर मी झाडू पण नाही मारत होतो. तुमच्या इकडे आलता या कर त्या कर. मी आहे तर तकलीफ दुसरी काही ती पण नाही. अगं तिकडं कुठं जास? आज घराच्या बाहेर तू जायचंच नको. माझ्या मगाशी येऊ नको आता. मी आरात सांगत आहो. हा तुला बाहेर जाय पाहिजे, हिंडाय पाहिजे. माझ्या मगाशी येऊ नको. सकाळचा काही डोका खाला आहे. मी चालू आता चंदूशी. तोच मला समजून घे. हा तो तुला समजून घ्याय ना. मी काय तुला बिघडावा ना? तू त्या पैशाचा काय केलास? तुम्ही त्याला दिदल ते ना गजाय. तुला काय वाटला? मला काय माहिती? मला सगळं माहित आहे. तू काय करीस काय नाही करीस. त्या पुरुषाच आमचा त्या व्यवहार आहे. पुरुषाला व्यवहार बी नाही. मला सगळं माहित आहे. तुम्ही काय कराल ते मला सांग. तू मधमध्ये बोल नको. नाही, मला आमच्या बोलायचं पण पुरुषाचा नाही. काय व्यवहार आहे? व्यवहार आम्ही काय बिवहार केलं? नाही. तुला सांगायची गरज मला नाही. सांगायची ये ना, गरज नाही. आता तुला सांगतो. त्याच्यामध्ये काय मधमध्ये येऊ नको. तुम्ही आता काय सांगतो. करताय? निघ. चालली मी आता. माझ्या आईस बाबासनी बरोबर सांगती लोक याच्याशी लगीन करू, पण मलाच भूत चढेल होतं ना याचा. ना कधी कामावरशी आलू हटून माझा बायको राहील होता नटून. तिला वायदा दिदेल होता हिंडायचा, मी पगार होदेल कसा जमायचा. रागात त्याला मेह कुठला ना, बायको माझा रागा गेला ना, त्या बायको माझा रागा गेला. तर दोस्तारा मी सांगेन ओढाच, काय पोरगी तुम्ही पटवाल, लगीन हो कराल, पण मग त्यांचं नकर राहत ना तेव्हा झेलायला लागत. नाही तर मग असे रागाच्यात भांडायचं आपली भांडू, पण या रागा गेला का मग तेव्हा जीव नाही लागत ना. मग भाकर नाही भोजन मिळत, काय काही नाही ना, जेवायचं हाल होत का नाही. त्याच्याकरता ओढाच सांगेन काय बायकोशी पण बेस रे जास्त हो काय ना. माझा तर बायको गेला आहे माझ्या तर मानून हे रे, पण तुमची पण बायको एखादा होई कोणाची
गर्लफ्रेंड हवी तर जरा मानव जासाव त्याला राग नको करजा. धन्यवाद. अशा प्रकारे आम्ही एक शॉर्ट फिल्म मधला हा एक डायलॉग तुम्हाला सादर केला आहे, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तसेच आज 9 ऑगस्ट जागतिक दिनानिमित्त येथे बोलवल्याबद्दल मी साहेबांचे मनापासून आभार मानतो. तसेच त्यांची कमिटी, त्यांचे सर्व मेंबर दरवर्षी आम्हाला इथे बोलवतात आणि तुम्हा सगळ्यांचं प्रेम आम्हाला इथे भेटते, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यांना आजच्या जागतिक दिनाच्या शीतल भंडारी आणि माझ्याकडून जागतिक आदिवासी दिनाच्या भरभरून शुभेच्छा. जय जोहार, जय आदिवासी. धन्यवाद. जोरदार टाळ्याने या ठिकाणी स्वागत करायचं आहे.